भोपळ्याचे घारगे तुम्ही सर्वांनीच खाल्ले असतील, पण कधी आंब्याचे असे इतके खुसखुशीत आणि अजिबात तेलकट न होणारे घारगे खाल्ले आहेत का? आंब्याचा सीझन चालू आहे, विविध पदार्थ तुम्ही करतच असाल. एकदा अशा पद्धतीने घारगे बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडतील. विशेष म्हणजे एकदा हे घारगे बनवून ठेवले की 4 ते 5 दिवस आरामात तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता. म्हणजे प्रवासामध्ये सुद्धा जाणार असाल तरी सोबत घेऊन जाऊ शकता. प्रत्येक केलेला घारगा तुम्ही बघू शकता किती मस्त टम्म फुगला आहे. अजिबात हे नरम पडत नाही आणि इतके खुसखुशीत तयार होतात. चला तर मग लगेचच पाहूया हे इतके मस्त खुसखुशीत अजिबात तेलकट न होणारे आंब्याचे घारगे कसे बनवायचे. नमस्कार, मी प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. आंब्याचे खुसखुशीत घारगे बनवण्यासाठी एक मी इथे ताट घेतला आहे आणि त्यामध्ये घरातली कोणतीही एखादी वाटी तुम्ही वापरू शकता किंवा असा कप तुम्ही वापरू शकता आणि त्याने 1 कप भरून आपल्याला आंब्याचा रस घ्यायचा आहे. इथे मी हापूस आंब्याचा रस घेतला आहे. आंबा फक्त कापून घ्यायचा, सालं काढून घ्यायची आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. दूध, पाणी त्याच्यामध्ये अजिबात घालायचं नाही. फक्त आपल्याला आंब्याचा गर असा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे. आता ह्यामध्ये त्याच कपाने अर्धा कप भरून बारीक किसलेला गूळ घालायचा आहे. इथे मी किसणीवर किसून घेतला आहे गूळ, जेणेकरून तो लगेच विरघळला जाईल. अजिबात तुकडे करून घेऊ नका. जर तुम्हाला तुकडे करायचे असतील तर हा आंब्याचा रस आणि गूळ तुम्हाला शिजवून घ्यायला लागेल गूळ विरघळेपर्यंत आणि ते संपूर्ण गार करून घ्यायला लागेल. पण एवढी मेहनत करण्यापेक्षा सर्वात सोपी आणि कोणालाही जमेल एवढी पद्धत मी नेहमीच सांगते. त्यामुळे मेहनतसुद्धा वाचते आणि झटपट रेसिपी तयार होते. त्यामुळे मी सांगते त्या पद्धतीने बारीक छिद्राची जी किसणी तुमच्या घरी उपलब्ध असेल त्याने अर्धा कप गूळ बारीक किसून घ्यायचा. आता यामध्ये त्याच कपाने 1.5 कप भरून आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे. फार जास्त घट्ट दाबून घेतलेलं नाही, हलकंसं दाब देऊन इथे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. त्यानंतर अर्धा कप एवढं तांदळाचं पीठ घालायचं आहे. जे आपण भाकरीसाठी वापरतो त्याच पिठाचा वापर करायचा आहे. आणि नंतर पाव कप एवढा बारीक रवा वापरायचा आहे. शक्यतो बारीक रवा वापरा, त्यामुळे टेक्स्चरसुद्धा छान येईल. म्हणजे दरदरीतपणा घारग्यांमध्ये दिसणार नाही. जाडसर रवा असेल तर थोडासा मिक्सरला फिरवून यामध्ये मिक्स केला तरी देखील चालेल. आणि सर्वात शेवटी किंचित एवढं मीठ घालायचं आहे. गोडाचा पदार्थ असला तरी चव आणि स्वाद सुंदर येण्यासाठी मिठाचा वापर करायचा आहे. आता फक्त आपल्याला हे कोरडे पदार्थ या आंब्याच्या रसामध्ये आणि गुळामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. एवढंच आपल्याला करायचं आहे. अजिबात पाणी किंवा दुधाचा वापर करायचा नाही. जेवढं रसामध्ये पीठ मिसळून घेता येईल तेवढं मिसळून घ्यायचं आहे. व्यवस्थित परफेक्ट प्रमाण होतं. मी सांगितलेल्या अचूक प्रमाणामध्ये हे पीठ व्यवस्थित भिजलं जातं. जास्तीचं किंवा कमीसुद्धा पीठ लागत नाही. 1-2 चमचे जर तुम्हाला जास्तीचं पीठ घालावं लागलं तर गव्हाचं पीठ घालू शकता. पण शक्यतो लागत नाही, कारण रवा आहे त्यामुळे रवा फुलून येतो आणि पीठ घट्ट व्हायला मदत होते. त्यामुळे आपल्याला घट्टसरच ह्याचा गोळा मळून घ्यायचा आहे. फार जास्त पातळ पीठ मळायचं नाही, म्हणजे पीठ कमी घालायचं नाही आणि पातळ गोळा मळला आणि त्याच्यानंतर आपण घारगे करायला गेलो तर ते तेलकट होण्याची शक्यता असते. त्यामुळे घट्ट असा गोळा मळून घ्यायचा. इथे बघू शकता मी कसं घट्टसर गोळा मळून घेतला आहे. असंच पीठ तुम्हाला देखील मळून घ्यायचं आहे. यापेक्षा पातळ करायचं नाही, नाहीतर घारगे तेलकट होतील. आता काय करायचं, हाताला मी थोडंसं अगदी एक छोटा चमचा भरून तेल लावून घेतलं आहे आणि हे तेल या पिठाला चोळून घ्यायचं आहे. म्हणजे पीठ पुन्हा एकदा थोडंसं मळून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ कोरडं पडणार नाही. आता या पिठामध्ये आपण आज रवा वापरला आहे, त्यामुळे तो फुलून येण्यासाठी ह्याला रेस्ट करणं गरजेचं आहे. त्यामुळे झाकून आपल्याला हे साधारण 20 ते 25 मिनटं किंवा अर्धा तासासाठी असंच ठेवायचं आहे. म्हणजे यामधला रवा आहे तो चांगला फुलून येईल आणि मऊसूत व्हायला मदत होईल. इथे अर्धा तास झाला आहे. अर्धा तासानंतर आपण झाकण उघडून बघूया. पुन्हा एकदा पीठ आपल्याला थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि लगेचच आपण याचे घारगे बनवायला घेऊ. त्यासाठी छोटे छोटे आपल्याला याचे पिठाचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. म्हणजे भराभर आपल्याला घारगे तयार करता येतात. इथे 5-6 मी पिठाचे गोळे तयार करून घेतले आहेत आणि बाकीचं पीठ झाकून ठेवणार आहे, म्हणजे ते कोरडं पडणार नाही. आता ह्यामधलं एक पिठाचा गोळा घ्यायचा आणि पुन्हा एकदा हातावर चांगला मळून घ्यायचा. इथे मी आज बेकिंग शीटचा वापर केला आहे. तुम्ही पोळीपाटसुद्धा वापरू शकता. आता लगेचच हा घारगा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. घारगा लाटताना एक काळजी घ्यायची, उलटपालट करायचं नाही. एकाच बाजूने लाटून घ्यायचं आहे आणि फार जास्त जाड किंवा फार जास्त पातळ लाटायचं नाही. मध्यम जाडीचा लाटून घ्यायचा आहे. या घारग्यावरून तुम्ही अशी थोडीशी खसखससुद्धा लावू शकता आणि पुन्हा एकदा लाटणी फिरवून घ्यायची, म्हणजे खसखस व्यवस्थित त्याला चिकटली जाते.
आणखी एक घारगा मी तुम्हाला करून दाखवते. मध्यम आकाराच्या जाडीचा घारगा लाटून घ्यायचा आणि त्यानंतर त्यावरून खसखस लावायची आणि पुन्हा एकदा लाटणी एकदा फिरवून घ्यायची. आपण ज्या लाट्या तयार करून घेतलेल्या त्याचे मी घारगे इथे बनवून घेतले आहेत. आता लगेचच हे आपण तळून घेऊया. तळण्यासाठी गॅसवर तेल मी चांगलं कडकडीत गरम करून घेतलं आहे मध्यम आचेवर. इथे मी एक पिठाचा गोळा तुम्हाला टाकून दाखवते. असं चटकन वर येतोय एवढं आपल्याला तेल चांगलं गरम पाहिजे, तरच घारगे तुमचे फुगले जातील. अजिबात थंड तेल ठेवायचं नाही किंवा कोमट तेल ठेवायचं नाही, नाहीतर घारगे तेलकट होतीलच, त्याचबरोबर फुगले सुद्धा जाणार नाहीत. आता लगेचच ह्यामध्ये घारगा सोडायचा आहे. बघू शकता मी अजिबात झारा सुद्धा लावला नाही, तरी सुद्धा किती मस्त टम्म फुगला गेला आहे. गॅसची आच मध्यम ते मोठीच ठेवायची. एकदा घारगा असा फुलून आला की लगेचच उलटवून घ्यायचा, पण मला इथे उलटवून घेण्याची सुद्धा गरज लागली नाही. इतका मस्त टम्म फुगला गेला आहे. आता दोन्ही बाजूनी मध्यम आचेवरच आपल्याला हे शेकून घ्यायचं आहे, हलका सोनेरी रंग येईपर्यंत. म्हणजे मस्त असे खुसखुशीत घारगे तयार होतात. तेलाचे बुडबुडे कमी झाले की लगेचच हा घारगा पूर्णपणे तेल निथळून काढून घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने एक एक करून मी सर्व घारगे तळून घेणार आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली? नेहमीप्रमाणे आवडली असेल तर एक लाईक, शेअर करा. प्रेषिताच किचनला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील. प्रत्येक घारगा तळताना तुम्ही इथे निरीक्षण केलंच असेल, प्रत्येक घारगा टम्म फुगला गेला आहे, अजिबात तेलकट सुद्धा झालेलं नाही. त्यामुळे आंब्याचा सीझन संपण्याच्या आधी आंब्याच्या इतर पदार्थांसोबतच असे खुसखुशीत 4 ते 5 दिवस टिकणारे घारगे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. इथे मी सर्वच्या सर्व घारगे बनवून घेतले आहेत. प्रत्येक घारगा तुम्ही बघू शकता कुठेही दबला गेला नाही. प्रत्येक घारगा मस्त गोल गरगरीत टम्म फुगला गेला आहे. हा घारगा मी तुम्हाला हातावर चोळून सुद्धा दाखवते. कुठेही माझ्या हाताला तेल लागलेलं नाही. आतून सुद्धा तुम्हाला तोडून दाखवते. मस्त खुसखुशीत आणि पोकळ झाले आहेत. अजिबात तेल तुम्हाला दिसत नसेल. मी सांगितलेलं अचूक प्रमाण आणि सगळ्या टिप्स वापरल्यात तर तुमचे देखील घारगे पहिल्याच प्रयत्नात असे मस्त आणि खुसखुशीत तयार होतील. आणि विशेष म्हणजे आज मी फक्त मेजरमेंट कपाचा अर्धा कपाचा वापर करून सर्व साहित्य मोजून घेतलेलं, त्याचे इतके भरपूर असे घारगे तयार होतात. नक्की करून बघा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स, अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन रेसिपीसह. धन्यवाद.